अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ महाराज नित्य स्वामी सेवा या यूट्यूबच्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला संत एकनाथ महाराजांचं हरिनामाचं लोणचं ही कविता मी तुम्हाला ऐकवणार आहे। म्हणजे माझ्या वाचनात आली परवा, पण मला ती खूप छान वाटते। अगदी संत एकनाथ महाराजांनी अगदी साध्या सहज सोप्या भाषेत हरिनामाचं आपल्याला महत्त्व पटवून दिलेलं आहे। आता आषाढ महिना म्हटलं की सगळ्यांना वारीची चाहूल, सगळीकडे भक्तिमय वातावरण असतं आणि ह्या हरिनाम घेता घेताच अगदी वयस्कर लोक कितीतरी मैल अगदी सहजपणे चालून पंढरपूरला जातात। म्हणजे हरिनामाच्या नावात एवढी ताकद आहे की तुम्हाला वाटेत होणारा त्रास, ऊन वारा पाऊस ह्या गोष्टीचा त्रासही तुम्हाला जाणवत नाही, एवढे त्यांनी त्यांच्या नामात मग्न असतात। म्हणून आज मी तुम्हाला एक हरिनामाचं सुंदर लोणचं आज मी तुम्हाला वाचून दाखवते। हरिनामाचे तिखट लोणचे घ्या हो तुम्ही चाखायला, लागात खाता खाता येईल गोडी श्रीहरीच्या भजनाला। करा सुरुवात हो नामाला, करा सुरुवात हो नामाला, लागा तुम्ही भजनाला हो लागा तुम्ही भजनाला। गुरुकृपेचा घेऊन अंबा श्रद्धा वेळीवर फोडी केल्या, एक एक फोड पहा हो लावून या वदनाला। अहंकाराची तिकट फोडणी झणझणीत हो ती घाला, करा सुरुवात नामाला हो करा सुरुवात नामाला। विवेकाचा हिंगही घाला सुवास हो येण्याला, मी तूपणाची मिरची खुडूनी घातली हो स्वादाला। गुरुबोधाचा रंग हळदीचा दिसेल आपुल्या नयनाला, करा सुरुवात नामाला हो करा सुरुवात नामाला। भक्ती ज्ञान वैराग्य मसाला मिसळून तुम्ही त्यात घाला मन लवणाची रुची घालता लोणचे टिकेल हो आयुष्याला। निंदास्तुतीचे झाकण बळकट लावा हो मग त्याला, करा सुरुवात नामाला हो करा सुरुवात नामाला। आयुष्यभर तुम्ही हे लोणचे घेत राहा हो चवीला, संपण्याची क्षिती हो कधी न शिवे मनाला। लोणचे देता एकमेका जीवनाची रुची वाढायला, करा सुरुवात हो नामाला हो करा सुरुवात नामाला। एका जनार्दनी तुम्ही ऐका भाव मनीचा दृढ ठेवा, हरिनामाच्या संगतीने लागा हो हरिचरणाला। संत सज्जन हेच सांगती जीवनाचे कल्याण साधा, करा सुरुवात हो नामाला हो करा सुरुवात नामाला। म्हणजे अगदी आपण आपल्या आयुष्यात नामाची सुरुवात कशी करायची किंवा अहंकार कसा बाजूला ठेवायचा आणि आपण त्याच्यात कसं गुंतून जायचं, आणि तेच लोणचं आपण चवीने खात जेव्हा जातो म्हणजे ॲटोमॅटिक आपल्याला नामाची जेव्हा सवय लागते आपण त्याच्यात पूर्ण गुंतून जातो। त्याच्यामुळे इतर गोष्टीही आपल्याला त्रास होत नाहीत। हरिनामात जर आपण गुंतून गेलो तर आपण स्वतःलाच विसरून जातो। हे अगदी खूप छान सोप्या सहज भाषेत त्यांनी मांडलेलं आहे। तुम्हाला हे कसं वाटलं मला नक्की कमेंट करून सांगा। श्री स्वामी समर्थ।